नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026 साठी खास करून प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करणे सुरू केले होते. त्याच्यातला हा आजचा 21वा पेपर आहे मित्रांनो. आणि आजची तारीख किती आहे तर 1 जून. मी ज्या वेळेस रेकॉर्ड करत आहो हे 1 जून तारीख आहे मित्रांनो. आणि आज अग्निवीरचा पहिला पेपर झाला. भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले, कॉल आले, जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांनी सांगितलं, "सर, तुम्ही जे पेपर घेतले त्यांचा आम्हाला खूप खूप फायदा झाला. त्याच्यातूनच मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न आले आणि जे आपण 2 मॅरेथॉन क्लास घेतले त्याचा खास करून मुलांना चांगलाच फायदा झाला." जर तुमचे पेपर पुढे असतील मित्रांनो, हे तर पेपर तुम्हाला कंटिन्यू करायचेच आहेत. आणि ते मॅरेथॉन जर तुम्ही दोन्ही बघितल्या नसाल तर ते दोन्ही तुम्हाला पाहायचे आहेत. तर चला, हे गणित आणि बुद्धिमत्तासाठी हे राहणार आहेत क्लास. एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण एकदा आपण डिस्कस करून घेऊ की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. बघा, डायरेक्ट तर आपल्याला पेपर मिळत नाही. जी के जी एस चे मुलांकडून माहीत होतात कोणते प्रश्न आले म्हणून, पण मॅथचे थोडे अवघड जातात कारण की प्रश्न लक्षात राहत नाही. तरी पण बघा, सरासरीवरती प्रश्न होता आणि सिंपलच प्रश्न होता. ज्या पद्धतीने आपण घेतले त्यावरती प्रश्न होता. गुणोत्तरवरती प्रश्न होता. सरळ व्याज, वर्ग 57चा वर्ग विचारला होता म्हणते. आणखी अशाच पद्धतीने बेसिकच प्रश्न होतात. मॅथमध्ये, रिजनिंगमध्ये अशाच पद्धतीने बेसिक मेन तर हेच नावं ऐकायला मिळाले की याच्यावरचे चांगले प्रश्न म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले. बाकीचे तर बेसिकच होते. आणखी एक पॉईंटवाली बेरीज 0.5 अधिक 1/2. बघा, अर्धा आणि अर्धा किती होतो? 1 होतो. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. कमेंटमध्ये विद्यार्थी कमेंट करून बोलत होते की सर, बेरीज कुठं विचारते का? अरे विचारते ना बाबा, म्हणूनच तर मी घेत होतो. तर मी एक सांगू शकतो कमकम की आपल्या शिकवल्यामधून पेपर आलेला आहे. तर चला, जास्त न बोलता आपण आपल्या विषयाकडे वळू. ठीक आहे. आज काय अग्निवीर जीडी 2 जुलै 2025 ला जो पेपर झालेला होता त्याच्यातली आपण काहीतरी शिफ्ट नंबर 2 घेणार आहोत. ठीक आहे. पीडीएफ साठी काय करायचे आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायची आहे. कोणती? तर मी शिपाई महाराष्ट्राच्या. याच्यावरती तुम्हाला येणारे नोटिफिकेशन, क्लास किती वाजता येणार, काय येणार, सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यात कळणार. आणखी भरपूर मुलं, मी एक पोस्ट टाकली होती की पोलीस भरतीची बॅच घ्यायची का म्हणून. तर भरपूर जणांनी हो कमेंट दिला होता. तर तुम्ही पण जर त्याच्यात पोस्टमध्ये कमेंट नसेल केलं तर इथं कमेंट करा मित्रांनो, पोलीस भरतीची गणित आणि बुद्धिमत्तासाठी बॅच चालू करायची का? कमेंट करून सांगा मला. चला, काय करणार आपण? मॅथचे 15 प्रश्न आणि काय घेणार तर रिजनिंगचे 5 प्रश्न. तर चला, प्रश्न पाहूया आता. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो? 16, 28 आणि 42 या तीन संख्येच्या लसावी. लसावी कसा काढतो बघा. लसावी 16, 28 आणि काहीतरी 42. एक उभी रेषा, एक आडवी रेषा. चला, अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की तिन्ही संख्यांना भाग जाईल. अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की तिन्ही संख्यांना भाग जाईल. कोणतं दिसत आहे मला? 2 दिसत आहे बघा. 8 दुनी 16, 14 दुनी 28 आणि 21 दुनी काय होणार तर 42. आता अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा की तिन्ही संख्यांना भाग जातो. तर नाही, मग कमीत कमी दोन संख्यांना तर बघा 7 ने भाग जातो. काय होणार? ह्या 8 ला तर जाणार नाही. काय होणार? 7 दुनी 14, 7 तिरी 21. आता कितीने भाग जाणार? तर आता 2 ने जाणार बघा. 42, 8, 1, 2 आणि 3. आता भाग जातो का? नाही. ज्या संख्यांनी भाग दिला आणि ज्या संख्या उरल्या ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय होतो तर लसावी. म्हणजे तुमच्या लसावी काय होणार बघा? 2 गुणिला 7 गुणिला 2 गुणिला 4 गुणिला काय होणार तर 3. कसे कराल बघा? हे काय होणार? 7 दुनी 14, 14 दुनी 28 आणि हे काय होणार 12. म्हणजे काय होणार तर 28 गुणिला 12 किती होतात? 12 आठी 96, 96 चे 6, हातचे आले 9, 12 दुनी 24, 24 आणि 9 किती होणार 33, 24 आणि 9 33. म्हणजे किती निघाला आपला 333. कोणता? ऑप्शन नंबर ड. हे थोडे ऑप्शन उलट पालट झाले आहेत, काही हरकत नाही, पण आपला उत्तर काय आहे? 333 हा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो, पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. प्रश्न क्रमांक 2. एका बॉक्समध्ये पांढऱ्या आणि काळ्या कॅन्डीचे प्रमाण 5:6 आहे. तर त्या बॉक्समध्ये एकूण कॅन्डीची संख्या 220 असेल. एकूण कॅन्डीची संख्या दिली आहे 220. तर बॉक्समध्ये काळ्या कॅन्डीची संख्या शोधा. तर कसं करणार बघा? पांढऱ्या आणि काळ्या कॅन्डीचे हे घेऊ. पांढरी कॅन्डी आणि ही काही काळी कॅन्डी, यांचे काय दिले आपल्याला गुणोत्तर किती? 5:6.
मग मला सांगा, जर गुणोत्तर असे दिले असेल तर आपण काय करतो, पांढरी कॅन्डी किती घेणार आपण, तर पांढरी कॅन्डी घेणार गुणोत्तर 5 आहे त्याच्यासमोर एक्स लावून घेणार. आणि काळी कॅन्डी किती घेणार, तर काळी कॅन्डी घेणार 6 गुणोत्तर आहे त्याच्या पुढे एक्स लावणार. पण ह्या दोघांची बेरीज किती आहे म्हणते, 220 आहे म्हणते. म्हणजे काय, तर पांढरी कॅन्डी अधिक काही तर काळी कॅन्डी, ह्या दोघांची बेरीज किती आहे म्हणते, 220. पण आपण पांढरी कॅन्डी किती घेतलाय मित्रांनो, 5x, आणि काळी कॅन्डी किती घेतलाय आपण, 6x. यांची बेरीज किती आहे, तर 220 आहे. म्हणजेच काय होणार, तर 5x आणि 6x किती होणार, 11x बरोबर काय होणार, तर 220. म्हणजेच x बरोबर काय होणार मित्रांनो, 220. हा 11 गुणिला आहे, इकडे जाऊन काय होणार, तर भागीला होणार. म्हणजेच x किती होणार, 11 दुने 22, आणि हा काहीतरी 10. तर हा x निघाला. आपल्याला x काढायला सांगितलं आहे का, नाही. तर बॉक्समध्ये काळ्या कॅन्डीची संख्या किती आहे ते शोधायची आहे. काळी कॅन्डी किती होती मित्रांनो, बघा काळी कॅन्डी होती 6x. तर 6 गुणिला, बघा x किती आहे, 20. तर 6 गुणिला काय होणार, 20. म्हणजेच काय होणार, 6 दुने 12, आणि हा 10. म्हणजे काळी कॅन्डी किती असणार, 120. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ब. हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 3. एका संख्येच्या 4/9 हा काय आहे, तर 324 आहे. संख्या शोधा म्हणते. चला मग ती संख्या काय घेणार आपण मित्रांनो, ती संख्या घेऊ x. ईचे चे याचा अर्थ होतो गुणाकार. किती, 4/9. 4/9 हे किती आहेत, तर 324 आहेत. मग ती संख्या काय होणार बघा, x बरोबर, बघा 9 भागीला आहे, तिकडे जाऊन काय होणार, गुणिला. 324 गुणिला किती होणार, 9. आणि बघा हा 4 गुणिला, इकडे जाऊन काय होणार, भागीला. म्हणजे x किती येणार बघा, काय कटते का, 4 8 32, 4 1 4, 9 1 9, 9 8 72. म्हणजे किती होणार, तर 721 आहे का ऑप्शन मध्ये. एक मिनिट, 9 1 9 म्हणजे हे 9 येणार, 729 येणार. सॉरी, 9 1 9 729. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ड. हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय, तर प्रश्न क्रमांक 4. 5 7 10 आणि 11ची सरासरी किती. बघा सरासरी, सरासरी कसं काढतो आपण, सरासरी, सरासरी म्हणजे होते काय मित्रांनो, सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. मग मला सांगा सर्व संख्या, मग संख्या कोणत्या दिल्यात, 5 7 10 11, यांची काय होणार बेरीज. 5 अधिक 7 अधिक 10 अधिक काय होणार, तर 11, भागीला किती होणार, किती संख्या आहेत ह्या, 4. तर भागीला 4. बघा 5 आणि 7 12, 12 आणि 10 22, 22 आणि 11 किती होणार, 33. काय होणार, 33. 33 भागीला 4 म्हणजे किती होणार, 4 8 32 होणार. 4 8 32 वाचले किती, 1. तर पॉईंट देऊ, 0 येणार. 4 दुनी 8, 4 पंचे 20, म्हणजे काय होणार, 8.25. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर क. बघा हे डायरेक्ट तुम्हाला भागाकार नसेल येत तर असे करा. मी जर डायरेक्ट करून दाखवलो तुम्हाला, असे करू शकते तुम्ही. किती, 33 भागीला 4 काय होणार, 4 8 32 वाचले किती, 1. बघा जर खाली 0 घेतला आपण अगावच्या, तर काय द्यावं लागते, पॉईंट द्यावं लागते. 4 दुने 8, किती वाचले, 2 वाचले. अजून एक 0 घेणार, 4 पंचे 20, 4 पंचे किती होणार, 20. हे छोटे छोटे भागाकार तर येतच असतील तुम्हाला. तर कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर क. हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 5. एका व्यक्तीने साध्या 4% वार्षिक व्याज दराने 3100 रुपये गुंतवले, किती वर्षांनी एकूण व्याज 372 मिळेल. म्हणजे व्याज विचारलाय, एका व्यक्तीने साध्या, साध्या म्हणजे काही तर सरळ व्याज, म्हणून आपण काय करणार, सरळ व्याज. आधी तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं सरळ व्याज म्हणजे होते काय. सरळ व्याज, सरळ व्याज म्हणजे काय होते मित्रांनो, मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर आणि भागीला काय होते, तर 100. भागीला काय होते, 100. बघा आपल्याला व्याज दिलाय, व्याज किती मिळाला आपल्याला, 372 रुपये. व्याज किती मिळालं आहे आपल्याला, 372. व्याज 372 आहे. मुद्दल म्हणजे जे पैसे आपण व्याजाने देतो किंवा गुंतवतो त्याला म्हणतो आपण मुद्दल. मुद्दल किती आहे, तर 3100 रुपये. गुणिला वेळ, वेळ किती आहे, वेळच तर काढायला, वेळला घेऊ आपण x, आणि दर किती दिलाय, 4% म्हणजे 4 भागीला 100. चला जे जे कटतात त्यांना काटून घ्या. काय कटते बघा,
दोन झिरो कॅन्सल. काय होणार मग याच्यात पहा, 370. बघा 31 गुणिला इकडे येऊन काय होणार भागीला गुणिला 4 गुणिला इकडे येऊन काय होणार भागीला 4 बरोबर काय होणार x. बघा जर यांच्या गुणाकार भागाकार करू आपण तर आपल्याला काय मिळणार, तर आपल्याला मिळणार x. चला किती होणार याचे, काही आपला जाऊ शकते का भाग पुरेपूर. चला 2 नी काढू आता. पाय 2 दुनी 4, मी बरोबर करत आहे का. एका व्यक्तीने साध्या 4% वार्षिक व्याजदराने 3100 गुंतवले, किती वर्षांनी एकूण व्याज 372 रुपये होईल. चला बरोबरच आहे प्रश्न. काय होणार, 2 नी भाग दिला 2 आणि हे किती होणार बे एक बे किती वाचले इथून 1, बे 8 16, बे 25 10, हे किती होणार 3 5 15, भाग जातो कशी 10. पहा 185 भागीला 31 गुणिला किती होणार 2. ठीक आहे, हे काय 3 5 15 3 6 18, मला तर दूर दूर पर्यंत कुठं भाग जाताना दिसत नाही आहे. मे बी मला वाटते एक तर डाटा चुकलाय याचे किंवा ऑप्शन चुकीचे दिले आहेत. डाटा चुकलाय किंवा ऑप्शन चुकीचे दिले आहेत, कारण की बघा ना 3 5 15 150 होणार आणि डायरेक्ट तर भाग जाणार नाही. डायरेक्ट तर भाग जाणार नाही, मला वाटते एकतर ऑप्शन चुकीचे दिले आहेत, कारण की आपण डाटा तर सर्व काही बरोबर अरे माझी चुकी झाली. 372 दिलाय, काय दिलाय 372 आणि मी किती घेतलं तिथं 370 घेतलं, माझी चुकी झाली. 1 मिनिट याला पूर्ण क्लीन करावं लागेल. हे किती इथं घेतलंय तर 372 घेतलंय. तर अशा चुका होतात आपल्या, म्हणून थोडं लक्ष देऊन चालायचं आहे. किती तिथं 372 दिलंय, मी 370 घेतलं होतं. काय आहे 372, तुम्हाला माझी आधी दिसलं असेल पण मलाच नाही कळलं. ठीक आहे, तर तेच मग काय होणार बघा 372. बघा 31 गुणिला इकडे येऊन भागीला होणार 4 गुणिला इकडे येऊन भागीला होणार बरोबर काय होणार तर x. बघा काय होणार 4 4 9 36, 4 3 12, हे काय होणार 31 3 93, म्हणजेच काय होणार एक साला तुमच्या किती 3 वर्ष. एक्स किती येणार 3 वर्ष. उत्तर आहेत रे बरोबर, ऑप्शन आहेत बरोबर, मीच चुकलो होतो. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. बघा काय आहे प्रश्न क्रमांक 6. 3/5 अधिक दिलाय 3/7, काय होणार याच्या बघा तिरपा गुणाकार 7 तेरी 21, 3 5 15 अधिक 15 होणार आणि भागीला 5 7 35, काय होणार तर बघा 21 आणि 15 किती होणार तर हे 36, किती होणार 36 भागीला 35, 36 भागीला 35 होणार. बघा आणखी आपण याला लहान करू शकतो कसा, 35 एक 35, किती वाजले 1 वाजले आणि खाली काय येणार 35, म्हणजे कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. याला असंच आहे मित्रांनो, टायपिंग मध्ये ते तसंच येते, काय येणार 1/1/35 किंवा 1.1/35 असा याचा उत्तर येतो. बघा याला केलो कसं मी, भरपूर मुलांना हे काढता नाही येत. बघा मी सिम्पली असा केलो मित्रांनो, पेन चेंज करू, काय तर 36 भागीला 35, काय 35 एक 35 एवढं भाग जाणार आणि उरलं काय तर उरलं 1. तर बघा ज्या संख्येने भाग गेलं ते पुढे लिहायचं. आता पूर्णपणे 1 ने भाग गेला तर 1 ला काय लिहिणार पूर्ण, उरले काय उरले 1, तर 1 ला वरत घ्या आणि कितीने भाग देतो 35 ने. तर हे असं उत्तर तयार होते मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने उत्तर लिहावं लागते. तर कोणता ऑप्शन नंबर अ हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. अरे हे थोडे उलट पालट झालेत, 1 मिनिट. याला मी डायरेक्ट प्रश्नात लिहून देतो तुम्हाला. इकडे कसं आहे तर हा बघा 3 - 0.2 छेदात 0.1 गुणिला 3 अधिक 0.2, हा अशा पद्धतीने प्रश्न आहे मित्रांनो आणि याच्या आपल्याला उत्तर काढणे आहे. कसं काढणार बघा, 3 मधून 0.2 गेले किती राहणार 2.8, हे थोडं एवढं तरी तोंडी आलं पाहिजे. भागीला काय होणार 0.1 गुणिला आधी सोडवणार ब्रॅकेट 3 अधिक 0.2 काय होणार 3.2, काय होणार तर 3.2. बघा जर
वरती आणि खाली पण सारख्याच संख्या असतील, वर आणि खाली पण सारख्याच संख्या असतील, बघा पॉईंट नंतर किती अंक आहेत, एक, इथं पण पॉईंट नंतर काय आहे, एक अंक, तर हा पॉईंट कॅन्सल होतो मित्रांनो, काय होतो, पॉईंट कॅन्सल होतो. आता पहा मोठ्यात मोठी संख्या पहा की दोन्ही संख्यांना भाग देत असेल, बघा 4 7 28, 4 8 32, काय होणार, 4 7 28, 4 8 32. मग आता काय होणार बघा, 0.1 गुणीला 8, वर काय उरले, वर उरले 6, आणि 0.1 गुणीला 8 काय होणार, 0.8, काय होणार तर 0.8 होणार. आता याचा उत्तर कसा काढणार, आपल्याला पॉइंटिंग समान करावं लागते. कसं होणार बघा, वर जर 7 गुणीला 10 केला खाली, तर आपण पण खाली पण काय करून 8 गुणीला 10, हे मी एकदम बेसिक पद्धतीने सांगत आहो. वर काय होणार, वर होणार 70 मित्रांनो, आणि खालचा पॉईंट होणार गायब. वर किती होणार, 70, आणि खालचा पॉईंट होणार गायब. आता कशी कराल बघा, 8 किती होते, 64, 8 किती होते, 64. मग किती उरले बघा, तसं भाग नसेल देता येत, असं द्या, 70/8. बघा 8 64, किती उरले, 6 उरले. बघा खाली काय घेणार, 0 घेणार. 8 काय होणार तर 56, एक 0 घेतला तर काय देणार, पॉईंट. 8 काय होणार तर 56, किती वाचले, 4 वाचले, आणि 0 येणार खाली. 8 5 40, 8 5 किती होणार, 40, म्हणजे 0 0. तुम्हाला स्पीडमध्ये येत असेल, स्पीडमध्ये पण सोडवा, पण एकदम मी बेसिक विद्यार्थ्याचा विचार करून चालतो. ठीक आहे, कोणता ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा काय म्हणते, प्रश्न क्रमांक 8, 250 चे 38% म्हणजे किती. 250 चे ची चा अर्थ होतो गुणाकार, आणि किती, 38%. 38% म्हणजे 38/100. काय होणार, 1 0 1 0 कॅन्सल होणार. बघा दोन्ही भाग दिला, 19 येणार, आणि इथं किती होणार, 5, 5 5 25, काय होणार, 19 गुणीला 5 किती होणार तर 95, किती होणार, 95. कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर ब हे काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. आणि असेच प्रश्न पेपरमध्ये पण विचारले आहेत मित्रांनो आता पण, आणि असेच प्रश्न येतात, म्हणूनच आपण डायरेक्ट टार्गेट कोणाला केला, प्रिव्हियस इयर पेपरलाच. बघा काय म्हणते, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता गुणधर्म नियमित बहुभुजाच्या नाही. तर हा डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला, बघा सर्व बाजू समान लांबीचे असतात, बहुभुजाचा हा आहे. केंद्रातील सर्व बाजूंचे कोन समान असतात, हा देखील सही आहे. जर 4 बाजू असलेला नियमित बहुभुज असेल तर मध्यभागी प्रत्येक बाजूने बनलेला कोन 90 अंशाचा असेल. ठीक आहे, 900 नाही, 90 अंशाचा आहे, हा देखील बरोबर ऑप्शन आहे मित्रांनो. मग काय म्हणते, जर तो 8 बाजू असलेला नियमित बहुभुज असेल तर मध्यभागी प्रत्येक बाजूने बनलेला कोन हा 60 अंशाचा असेल, नाही, हा चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन काय आपल्याला काय म्हणते, खालीलपैकी कोणता गुणधर्म बहुभुज नाही, तर हा वाला गुणधर्म नाही. कोणता, ऑप्शन नंबर ड. बाकीचे सर्वचे सर्व काय आहेत तर बरोबर आहेत. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. ते तुम्हाला गुणधर्म पाठांतरच करावे लागतात मित्रांनो, इथं शिकवल्याने काही येत नाही तुम्हाला. ठीक आहे, तो एकाचा प्रश्न तर येऊनच जातो तसा. काय म्हणते, एका संख्येत 30% वाढ केली जाते आणि नंतर 25% कमी केली जाते, तर टक्के निव्वळ वाढ किती घट किंवा झाली याचे मूल्यांकन करा. बघा एका वेळेस 30% वाढवला आणि एका वेळेस घटवला, तर टक्क्यात घट झाली किंवा वाढ झाली हे सांगायचे आहे. बघा कालच्या मॅरेथॉन मध्ये हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो मी, तर तुम्हाला त्याच्यात काही फॉर्म्युला सांगितलं होतं. जर ज्यांनी ते मॅरेथॉन पाहिली आहे त्यांनी तो फॉर्म्युला सांगा बरं. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, एक्स अधिक वाय अधिक काय होणार तर XY भागीला 100. तर हा फॉर्म्युला घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला, हा काय घ्यायचा आहे फॉर्म्युला. मग मला सांगा याच्यात एक्स काय होणार. बघा एक्स काय होणार तर, एक संख्येत 30% वाढ आहे, तर 30% वाढ होत आहे म्हणजे काय, प्लस होत आहे, तर +30 हा एक्स असणार. आणि वाय काय असणार, तर नंतर ते 25% कमी केली जाते, 25% कमी केली जाते म्हणजे खाल होते, म्हणजे काय होणार, -20. तर करा काय होणार, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवू. कसं होणार बघा, एक्स किती आहे 30, अधिक वाय किती आहे -20. बघा हे दोघांचा गुणाकार आहे, अधिक काय होणार 30 गुणीला -20 भागीला काय होणार तर 100. बरोबर आहे की नाही. मग चला करा बघा, 30 अधिक -20 काय होणार तर, हे होणार फक्त 5. एक मिनिट, 25% म्हणत एवढी चुका कशा का होतात माझ्या हातून. हे 25 आहेत, हे किती आहेत तर 25 आहेत.
25% घट होते, तर इकडे पण काय येणार, तर हे 25% मायनस मध्ये येणार. इथं पण 25 आहे हे. ठीक आहे. चला, 30 आणि 25 यांच्यामधला फरक कितीचा आहे, तर मित्रांनो 5चा आहे. कितीचा आहे, 5चा. तर 30 मधून 25 गेले किती येणार, 5. प्लस इंटू मायनस काय होते, मायनस. ठीक आहे. 25 तरी 75, 25 तरी काय होणार 75, आणि हा एक 0 भागीला काय होणार, तर 100. बघा, याला भागीला 100 कराल तर काय होणार, तर एक 0 तर कॅन्सलच होणार, आणि तिकडे काय उरणार, तर 1 मिनिट. एक मिनिट. हा, ठीक आहे. काय होणार, 5 मायनस 7 पॉईंट काय होणार, तर 5, कारण की भागीला 10 असेल तर एक अंक सोडून पॉईंट द्यायला लागेल. बघा आता काय होणार, 5 मधून 7.5 गेले काय होणार, तर मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस येणार, आणि 7.5 मधून 5 गेले किती राहणार, तर 2.5 राहणार. -5 मायनस झाला म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर घट. म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर अ हा काय आहे, तर मित्रांनो एकदम बरोबर प्रश्न उत्तर आहे. ऑप्शन नंबर अ हा काय आहे, एकदम बरोबर उत्तर आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. बस हा तुमच्या कामी आहे, याच्यावर तर काही नाही. काल काल मी शिकवलो हा प्रश्न, त्याच्यात बेसिक पद्धत सुद्धा सांगितलं, पण ते बेसिक पद्धत फार किचकट आहे, तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा क्रमागत वाढ किंवा घट याचा फॉर्म्युला आहे. क्रमागत वाढ किंवा घट हा आपण जेव्हा चॅप्टर शिकून पोलीस भरतीसाठी, तेव्हा अवश्य सांगणार चांगल्याने समजून. चलो, पुढचा प्रश्न पाहूया. बघा, हा 53चा वर्ग किती म्हणते. 53चा वर्ग म्हणजे काय, 53चा वर्ग म्हणजे काय, 53 गुणिला 53. पण काल ज्यांनी मॅरेथॉन क्लास पाहिली त्यांना मी शॉर्टकट सांगितलं मित्रांनो, की वर्गांची शॉर्टकट काय असते. ठीक आहे, शॉर्टकट काय असते ते सांगितलं आहोत. तर हा तुम्हाला काय आहे, तर होमवर्क आहे. तुम्ही ते मॅरेथॉन क्लास नसेल पाहिल्या कालची, तर ते तुम्हाला क्लास पाहायचे आहे, त्याच्यात मी याच्याबद्दल शॉर्टकट सांगितले आहे. तर हा तुम्हाला होमवर्क कमेंट करून सांगा तुम्ही. चला, काय, तर प्रश्न क्रमांक 12. प्रश्न वाचा. प्रश्न काय म्हणते, 36 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जाणारी ट्रेन 25 सेकंदात खांब ओलांडते. 250 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ किंवा सेकंद लागेल ते सांगायचे आहे. चला, काल ज्यांनी मॅरेथॉन पाहिलं त्याने कमेंट करून सांगा. बघा, आधी काय करतो आपण, जे हे किलोमीटर, दुसरा पेन घेऊ, जे किलोमीटर प्रति तास असते याला आपण चेंज करत असतो कशात, मीटर पर सेकंद मध्ये. तर चेंज करताना काय करतो आपण, जे काही आपल्याला संख्या दिली असतील ते संख्या तो एक स्पीड आहे, तर याला काय करतो आपण 5/18 ने गुणा करतो, तर हा कशात होतो, मीटर पर सेकंद मध्ये. हा एक कन्वर्जन माहित करून ठेवा तुम्ही. आणि जर मीटर पर सेकंद मध्ये जर असेल तुम्हाला स्पीड दिली, तर याला किलोमीटर पर तासात कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण, 1 × 18/5 असं करतो. हे काय होते, तर किलोमीटर पर तास याच्यात हे कन्वर्ट होते. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. मग बघा, आधी आपल्याला काय कळावं लागेल, 36 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी ट्रेन 25 सेकंदात खांब ओलांडतो. तर आधी आपल्याला काय, त्या ट्रेनची लांबी काढावी लागेल. तर लांबी कशी काढतो, किंवा आपण अंतर कसे काढतो, अंतर, त्या ट्रेनचे अंतर किंवा त्या ट्रेनची लांबी काढू आपण. कसे काढणार, तर काय करतो आपण, स्पीड गुणिला वेग करतो, सॉरी, वेग गुणिला काय करतो, तर वेळ करतो. वेग गुणिला वेळ, याच्याने काय निघतो, आपला अंतर निघतो. वेग किती दिलाय आपल्याला, बघा 36 किलोमीटर प्रति तास दिलाय, आणि इकडे टाइम काय दिलाय, सेकंदात. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या 36 किलोमीटर प्रति तासला काय करावं लागेल, तर मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर कसं करणार, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 गुणिला करणार, आणि गुणिला वेळ, वेळ किती आहे, 25 सेकंद. याच्याने आपले अंतर म्हणजेच काय, तर ट्रेनची लांबी निघणार. लांबी कोणाची, तर ट्रेनची. याच्याने आपले काय, ट्रेनची लांबी निघणार. बघा काय होणार, 18 दुनी 36, 5 दुनी 10, 10 गुणिला 25 किती होणार, 250. आणि हा उत्तर कशात येईल, मीटर मध्ये. उत्तर कशात येईल, मीटर मध्ये. चला, आपली ट्रेनची लांबी मिळाली आहे किती, 250 मीटर, आणि आपल्याला ओलांडायचं काय आहे, लांबीचा पूल. तर मग कसं काढून, आपल्याला काय काढणे, वेळ. वेळ कसे काढतो आपण, अंतर भागीला
वेग म्हणजेच काय डिस्टन्स अपॉन टाइम. बघा अंतर मग काय घ्यावं लागेल तुम्हाला, ट्रेनच्या पण अंतर घ्यावं लागेल आणि त्या पुलाच्या पण अंतर घ्यावं लागेल. ट्रेन किती मीटर लांबीची आहे, 250 मीटर लांबीची आहे, अधिक आणि पूल किती लांबीचा आहे, 250 मीटर लांबीचा पूल देखील आहे, भागीला काय करावं लागेल, वेग. वेग किती आहे, 36 किलोमीटर प्रति तास दिलाय, पण आपल्याला काय करावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये. तर काय करणार आपण, 5/18 काय करणार, गुणिला करणार. बघा 18 दुने 36, वरती 250 अधिक 250 500 होणार मित्रांनो, आणि भागीला काय 2 गुणिला 5 10 होणार. बघा 1 0 कॅन्सल म्हणजे किती, 50 सेकंद. किती उत्तर येणार, 50 सेकंद. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ड. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार, तर ऑप्शन नंबर ड हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 13, 15 ने गुणल्यास 196 ने वाढणारी संख्या शोधा. म्हणजे ज्या संख्येला 15 ने गुणला ती संख्या कितीने वाढते, तर 196 ने वाढते. तर मग काय होणार बघा, तर ती संख्या शोधा म्हणते. बघा एखाद्या संख्येला, ती संख्या x घेऊ, तिला जर 15 ने गुणला तर ती संख्या कितीने वाढते, 196 ने वाढते. तर ती संख्या x कितीने वाढते, 196, सॉरी किती, 196. 196 ने वाढते. तर असा फॉर्मॅट होणार, x गुणिला 15, 15x बरोबर, x अधिक 196, x अधिक 196 जसेचे तसे राहणार. बघा हा प्लस मध्ये आहे, इकडे जेव्हा मायनस होणार, 15x मायनस काय होणार, x बरोबर किती होणार, 196 बरोबर. 15x मधून x गेला किती, 14x होणार, 14x बरोबर किती होणार, तर 196. म्हणजेच x किती होणार मित्रांनो, 196/14. कारण की या गुणीला इकडे जाऊन काय होणार, भागीला होणार, म्हणजेच किती होणार, 14चा वर्गस्थ आहे 96, 14 1 14, किती वाचले, 5, 14 चौक 56, 14 चौक 56, म्हणजे x किती येणार, 14, म्हणजे ती संख्या कोणती येणार, 14. कोणता ऑप्शन, तर ऑप्शन नंबर क हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणते, पी आणि क्यू चे सरासरी मासिक उत्पन्न 5,500 रुपये आहे. क्यू आणि आर चे सरासरी मासिक उत्पन्न 6,250 आहे, आणि पी आणि आर चे सरासरी मासिक उत्पन्न 5,200 रुपये आहे. तर पी चे मासिक उत्पन्न आहे, पी चे मासिक उत्पन्न सांगायचे आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न आहे, कोणत्या पद्धतीने सोडवणार आपण याला पहा बरं. मला एक गोष्ट सांगा, प्रश्नामध्ये म्हणत काय आहे, पी आणि क्यू चे सरासरी मासिक उत्पन्न किती आहे, 5,500. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे, पी आणि क्यू हे दोघेही एकत्र नाही बरं, एकाचा सरासरी म्हणजे एकाचा अर्थ आला किती, 5,500. मग मला सांगा, पी अधिक क्यू हे दोघे जण मिळून किती कमवत असतील, तर 2 गुणिला 5,500. बरोबर आहे का नाही, दोघेही मिळून किती कमवत असतील, 2 गुणिला 5,500, म्हणजेच किती होणार, तर हे 11,000 रुपये. किती होणार, 11,000 रुपये. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, क्यू आणि आर तसेच काय होणार, क्यू अधिक आर यांची सरासरी किती दिली आहे, तर 6,250. तर हे दोघंही मिळून किती कमवत असतील, 2 गुणिला 6,250. बरोबर आहे का नाही. काय होणार बघा, साइन 2 12 आणि हे 500 म्हणजे 12,500 रुपये. मग त्याच्यानंतर काय म्हणते, पी आणि आर चे सरासरी मासिक उत्पन्न, पी अधिक आर यांचे सरासरी मासिक उत्पन्न किती आहे म्हणते, 5,200 रुपये. तर काय होणार, 2 गुणिला 5,200 म्हणजेच किती होणार, तर 10,400 रुपये. किती होणार, 10,400. हे सर्वांचे झाले. आता काय करणार आपण, ह्या तिघांची पण बेरीज करणार. म्हणजे कोणाची, पी अधिक क्यू, क्यू अधिक आर, पी अधिक आर. तर हे सर्व काय यात 2-2 आहेत. तर आधीच काय घ्या, 2 कॉमन घ्या, म्हणजे काय उरणार, पी अधिक क्यू अधिक आर अधिक काय उरणार, आर. कारण की तिघही काय आहेत, डबल डबल आलेले आहेत, म्हणून 2 कॉमन घेतला. आता यांची बेरीज करा. बघा 11 आणि 12,000 किती होणार मित्रांनो, तर 23,000. 23,000 आणि 10,000 किती होणार, 33,000. आणि हे किती होणार, 500 आणि 400 900, म्हणजे 33,900 रुपये. बेरीज किती येणार याची, 33,900 रुपये. आता बघा हा 2 गुणिला आहे, तिकडे जाऊन काय होणार, भागीला. पी अधिक क्यू अधिक काय होणार, तर आर बरोबर 33,900 भागीला काय होणार, तर 2 होणार. म्हणजेच काय होणार, पी अधिक क्यू अधिक आर बरोबर किती होणार बघा,
बे एक बे किती वाजले? 1 वाजला. बे सक 12 किती वाजला? 1 मिनिट. बे एक बे ठीक आहे. किती वाजलास? 1 वाजला. 1 मिनिट मित्रांनो, सॉरी. काय झालं बघा. बे एक बे 1 आला, 1 वाजला. असं नसेल डायरेक्ट आपण भागाकार करू. ठीक आहे. काय होणार? 33,900 भागीला काय तर 2. बघा बे एक बे किती आला? 1 आला, 3 मागे बे सक 12 किती आला? 1 खाली आला 9. काय होणार? बे आठी नाही 92 92 18 1 वाचला आणि बे पंचे 10 आणि हा एक 0 म्हणजे काय होणार? 16,950. 16,950 हा येणार. याला मिटवून घेऊ आता. बरोबर आहे. मग काय होणार बघा. पी जसाचा तसा. क्यू अधिकार आहे का आपल्याकडे? क्यू अधिकार किती आहे मित्रांनो? 12,500 रुपये. क्यू अधिकार चला क्यू अधिकार किती दिलाय आपल्याला बघा? 12,500. 12,500 दिलाय. बरोबर किती होणार? 16,950. मग मला सांगा पी बरोबर बघा 16,950 हे जसेचे तसे राहणार. हा प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार? मायनस. 12,500 रुपये म्हणजेच पी किती येणार मित्रांनो? 16,950 मधून 12,500 गेले किती येणार बघा? 950 मधून 500 गेली 450 आणि 16 मधून 12 गेले किती येणार? 4. 4,450 आहे का ऑप्शन मध्ये? नाही आहे. ठीक आहे. हाच मे बी असू शकते. 4,450 याला घेऊ. कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा ओरिजिनल मध्ये मी टाईप करताना हा असा टाईप झाला आहे, पण येथे 5,050 असा ऍक्च्युअल पेपर मध्ये होता. त्याच्या याच्याने 4,000 हा उत्तर निघतो, पण आपण जो काढलेला आहे तो बरोबर आहे. ठीक आहे. तर कोणता ऑप्शन येणार? ऑप्शन नंबर क. चांगला प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय प्रश्न क्रमांक 15 आणि मॅथचा शेवटचा प्रश्न काय म्हणते? पिंकी दरमहा तिच्या पगाराचे 3/5 भाग खर्च करते. जर तिचा मासिक पगार 2,000 रुपये असेल तर तिच्याकडे उरलेली रक्कम किती? मला सांगा. 2,000 रुपये तिचा मासिक पगार आहे, याच्यातून ते खर्च किती करते? 3/5. तर काय होणार बघा? 4 20 आणि हे 2 0 4 3 12 म्हणजे ते 1,200 रुपये खर्च करते. मला सांगा 2,000 पैकी ते 1,200 रुपये खर्च करते तर वाचतात किती? 800 रुपये. किती वाचणार तिच्याकडे? 800 रुपये. तर उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर क. चला आता काय करणार? रिजनिंगचे 5 प्रश्न. चलो बघा काय म्हणते. या शब्दास हा शब्द दिलाय. या शब्दास असे किती अक्षर संच आहेत जे इंग्रजी वर्णमाला मालिकेत जितक्या अक्षरांमध्ये असतील तितकेच आहेत? बघा काय म्हणते. या शब्दात असे किती अक्षर संच आहेत जे इंग्रजी वर्णमाला मालिकेत जितक्या अक्षरांमध्ये असतील तितकेच आहेत? बघा पहा ह्या प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. बघा ज्या पद्धतीने जसं बघा आपण ए बी सी डी असं लिहितो. बघा ए आणि बी मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. तर मग हे एक जोडी बनणार. जर असेच आपल्याला इथं दिली असतील, जसं बघा ए आणि डी ची जोडी आहे, यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 1 2 3 3चा फरक आहे. जर असाच जसा नाव असेल ए एम बी डी असा जर नाव असेल, बघा ए आणि डी ची जर आपण जोडी धरला तर याच्यात कितीचा फरक आहे? 3चा. आणि ऍक्च्युअल वर्णमालिकेत म्हणजे जे आपली इंग्रजी वर्णमाला आहे तिच्यात कितीचा फरक आहे? 3चा. म्हणजे यांची एक जोडी बनणार. तर अशा आपल्याला जोड्या बनवायच्यात. मुख्यतः ह्या अशा जर हे चांगले जर प्रश्न असतील तर नेमके 7 ते 8च्या जवळपास जोड्या बनतात मित्रांनो, पण कन्फर्म नाही, आपल्याला जोडे बघावे लागतात. तर बघा आरचा विचार केला. पहिला जे जे जोड्या बनतात बघा, ई आणि डी जवळ असते तर एक जोडी बनली ई आणि डी ची. एन ओ एन आणि ओ जवळ असते तर दुसरी जोडी बनली ओ आणि कायची? एन ची. मग काय ए पासून जर कोणाचा विचार केला ईचा तर नाही होऊ शकणार. मग कोणाचा विचार होणार? जी. जी एच आय. जी एच आय यांच्या बीजात कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. आय बीच्यात एक अक्षर राहते एच, पण ते अक्षर कोणताही असो बीच्यात, पण डिफरन्स तेवढाच पाहिजेत. म्हणजे आय आणि जी ची जोडी बनली किती? तिसरी जोडी बनली. मग कोणाची बनणार बघा?
ए पासून जी पर्यंत 1 2 3 4 5 6 ए पासून जी पर्यंत 6 बीच्यात असतात आणि 7वा कोण असतो जी असतो. तर ए आणि जी ची चौथी जोडी बनली. असाच मग पा कोणाची बनत आहे का आणखी? ओ यस यस आणि एन एन ओ पी क्यू आर यस तर नाही येणार. ओ पासून आर नाही येणार. आर आर एस पाहिजे ते पण नाही येणार. आणखी कोणती जोडी येऊ शकते? डी डी पासून जी ची तर नाही येणार. आणखी पहा 4 तर जोड्या बनल्या आपल्या. आणखी पहा ओ एन हे एक झाली. एन एन तर नाही. ए डी नाही होणार. ही एक झाली. आर एस आर एस पण नाही होणार. एन आर 4चा डिफरन्स असतो ते पण नाही होणार. मग एक जोडी बघा नावच लिहून घेऊ आपण इकडे. आर ई डी एस ओ एन आय एन जी. चला एन जी ची तर जोडी होणारच नाही. तेवढे तर शब्दच नाही आहेत. आणखी काय होणार एक जोडी? कारण की 4 तर ऑप्शन मध्ये नाही आहेत. म्हणजे एक जोडी अवश्य असेल. 4 जोड्या आपण बनवला याच्या वरती देखील जोडी असू शकते. कोणाची येणार? ए पासून एन पर्यंतची तर नाही. ए पासून आय पर्यंतची तर नाही. डी 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 ई एफ जी एच आय. डी आणि आय ची मिळाली आपल्याला कितवी? 5वी जोडी. डी आणि आय ची कितवी? 5वी जोडी. ई एफ जी एच आय नाही 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 म्हणजे किती? 5च मिळत आहेत मित्रांनो. किती जोड्या मिळत आहेत? 5च. कठीण आहे थोडा प्रश्न. असे प्रश्न जनरली बघायला मिळतात. एकदा आला तर येऊन जातो. तर कोणता? ऑप्शन नंबर अ हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चुकण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. तो जो प्रश्न आहे त्याचे चुकण्याचे चान्सेस असतात. बघा एका विशिष्ट कोड भाषेत एफ ओ याला फेवर हे असे आणि याला असे लिहितात. तर त्या भाषेत मिरॅकलला कसे लिहिला? बघा काय एफ ए एफ ए व्ही ओ व्ही ओ यू आर ला कसे लिहिले जाते? आर यू ओ व्ही एफ असे लिहिले जाते. आणि तेच एल ए ई व्ही आर ई व्ही ई आर याला कसे लिहिले जाते? आर ई व्ही ई एल असे लिहिले जाते. ठीक आहे. तर मग आपल्याला काय म्हटलंय? हा जो शब्द आहे मिरॅकल एम आय आर ए सी एल ई हा कसे लिहिले जाणार ते सांगायचे. बघा शिदाशी इथं दिसत आहे. एफ ला इकडे आणले आणि आर ला इकडे आणले. इथं पण एल ला इकडे नेले आणि आर ला इकडे आणले. तर इथं काय होणार? एम तिकडे जाणार. एम शेवटला जाणार आणि ई इकडे येणार. तर पहिल्या शब्दात ई येणार आणि शेवटच्या शब्दात एम येणार. सर्वच ठिकाणी पहिल्या शब्दात ई आणि सर्वच ठिकाणी पहिल्या शब्दात एम. इथं आय दिलाय आणि इथं ए दिलाय. तर हे दोन कटणार. हा मग काय केलंय बघा. हा ए इकडे आणलाय आणि यू इकडे आणलाय. तसंच इथं काय केलंय? अरे एक शब्द मी हा इथं ए पाहिजे होता. ठीक आहे. ए इकडे आणलाय आणि ई इकडे आणलाय. तर इथं पण काय होणार? आय इकडे जाणार. आय सेकंड लास्ट येणार आणि एल इकडे येणार. तर ई झाल्यावर काय पाहिजेत आपल्याला? एल. ई झाल्यावर एल. बघा ह्या एकाच याच्यात आहे का नाही? म्हणजे कोणता? ऑप्शन नंबर ब हा काय आहे? तर एकदम बरोबर प्रश्न आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काही मध्ये प्रश्न क्रमांक 3. 6 मुले ए बी सी डी ई आणि एफ हे सरळ रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसल्यात. त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. बी हा डी च्या उजवीकडे दुसरा आहे. 6 मुले ए बी सी डी एफ सरळ रांगेत ते बसलेत मित्रांनो. आणि त्यांच्या तोंड कोणीकडे आहे? तर उत्तर दिशेकडे तोंड आहे. म्हणजे वरच्या दिशेने. तर एक अशी रेस फाडून घ्यायची. आणि काही म्हणते त्याच क्रमाने असतील आवश्यक नाही. बी हा डी च्या उजवीकडे दुसरा आहे. तर बी ला कुठं पण नाही, डी ला कुठं पण मांडू शकते तुम्ही. डी ला इथं मांडतो मी. हा काय झाला? डी.
काय म्हणते बी हा डीच्या उजवीकडे दुसरा, याचा उजवा हात हा उजवीकडे दुसरा, तर एक सोडून दुसरा कोण आहे तर मित्रांनो तुमचा बी आहे. हे डायग्राम थोडी बीच्यात घेऊ आपण चांगल्याने. एक मिनिट, डी ला घेतला आपण इथं आणि डीच्या उजवीकडे दुसरा कोण आहे तर एक मिनिट, काय बी हा डीच्या उजवीकडे दुसरा, हे डावी बाजू झाली, सॉरी. उजवीकडे दुसरा, हे उजवी बाजू आहे ना, हिच्याकडे दुसरा कोण आहे तर बी आहे. ए हा एफच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर आहे. ए हा एफच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर आहे. एफ कुठे आहे आपल्याला आता सध्या माहित नाही. एफ हा रांगेच्या शेवटच्या टोकावर बसला नाही मध्ये. एफ हा रांगेच्या शेवटच्या टोकावर बसला नाही आहे, नाही तो इकडच्या टोकावर बसलाय, नाही हा इकडच्या टोकावर बसलाय, तो कुठेतरी मध्ये आहे. ठीक आहे, एफ हा रांगेच्या शेवटच्या टोकावर बसला नाही. सी हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सी हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, सी हा कोणाच्या बीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे काय होणार उजवीकडे दुसरा म्हणजे एक आणि दोन, हा काय होणार सी. म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच, काय झाले पाच झाले. म्हणजे सहावा इकडे असेल किंवा तिकडे असेल, पण तो कोण असणार तो एफ नसणार. तो एफ असू शकते का नाही, कारण की एफ तो टोकावर बसलेलाच नाही आहे. आणि आपल्याला काय म्हणते ए हा एफच्या डावीकडे चौथा आहे म्हणते, डावीकडे चौथा आला पाहिजे. जर एफला इथं ठेवून तर डावीकडे चौथा लोक वाढणार, तर आपल्याला काय करावं लागेल एफला इथं ठेवावं लागेल आणि डावीकडे चौथा एक दोन तीन चार, चौथा इथं येणार कोण ए येणार. मग आता वाचला कोण ए बी सी डी ई, ई वाचला तर ई इथं येणार. समजलं, अशा पद्धतीने डायग्राम बनवा लागते. ए च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, ए च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे ई आहे. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर ब. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चांगली शिफ्ट आहे मित्रांनो, हे जे आपण शिफ्ट आता सोडवत आहोत शेट सोडवत आहोत हा चांगला आहे. काय म्हणते प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर संच येईल ते सांगायचे. बघा शेवटचा स्थान पाहू आणि पहिला स्थान पाहू. बघा पहिल्या स्थानावर एक्स के एक्स एक्स, तीन जागी एक्स दिला आहे आपल्याला. तर बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय म्हणजे पहिल्या स्थानावर एक्स येणार, कारण की यू व्ही डब्ल्यू एक्स वाय म्हणजे वाढत चाललाय. मग काय म्हणते क्यू ओ एम, क्यू ओ एम बघा यू एक्स हा एक्स समजला कसा आला तर क्यू बघा क्यू असतो 17व्या नंबरवर, ओ असतो 15व्या नंबरवर, एम असतो 13व्या नंबरवर. बघा दोन्ही कमी होत आहे 17 15 13, मग दोन्ही कमी होणार तर काय येणार 11. आणि 11व्या नंबरवर काय असतो तर के असतो, एक्स के एक्स के एक्स के. बघा यदि एक्स व्ही आहे हा नाही येणार, यदि एक्स के आहे हा चालू शकते, यदि के एक्स आहे हा नाही येणार. ठीक आहे, मग येते काय एक्स के म्हणजे दोन जागी एक्स के आहे. मग पुढे पाहू. बघा एम 13व्या नंबरवर 13, पी 16व्या नंबरवर, एस 19व्या नंबरवर. काय होत आहे बघा 13 16 19 किती होत आहे +3 होत आहे. म्हणजे पुढे काय होणार +3 म्हणजे काय होणार 22. 22व्या नंबरवर कोण येतो व्ही, काय होणार एक्स के व्ही एक्स के व्ही. येथे डब्ल्यू दिलाय हा नाही होणार, म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर क. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर क हा काय आहे मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. चला ह्या सेटचा काय तर शेवटचा प्रश्न, काय तर प्रश्न क्रमांक 5. काय म्हणजे ज्याप्रमाणे निम्फ झुरळशी संबंधित आहे त्याचप्रमाणे टॅडपोल शी संबंध काय. हे थोडे जीके सोबत रिलेटेड असतात मित्रांनो प्रश्न, आणि त्या पद्धतीने सोडवा लागतो. सांगा बरं, जर जीके ची तुम्हाला चांगली माहिती असेल, जर निम्फ हा झुरळशी संबंधित आहे तर त्याचप्रमाणे टॅडपोल कशाशी संबंधित असेल. बघा निम्फ झुरळ सोबत आणि टॅडपोल कोणासोबत तर बेडूक सोबत असते. कोणासोबत रिलेशन असते बेडूक सोबत. हे फक्त पाठांतर करून म्हणून ठेवणे आहे तुम्हाला. ठीक आहे, तर चला मित्रांनो अशा पद्धतीने हा सेट देखील काय झाला तर आपला कंप्लीट झालाय. पीडीएफ साठी काय करायचे आहे तुम्हाला, पीडीएफ साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि येणारे सर्व काही अपडेट तुम्हाला तिथेच मिळणार. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया, आणि उद्या ज्यांचे पेपर आहेत त्यांच्यासाठी ऑल दी बेस्ट. तर जय हिंद जय महाराष्ट्र.